आपल्याला इथे ए बरोबर 1, बी बरोबर 8 आणि सी बरोबर 15 दिलेले आहे. आणि इथे आपल्याला बी वर्ग वजा 4ac, तर बी वर्ग वजा 4ac आपल्याला किंमत इथे काढायची आहे. मग हा प्रश्न आपण सोडवत असताना आपल्याला काय करायचे आहे, तर इथे ऑलरेडी आपल्याला ए, बी आणि सीच्या किमती आपल्याला माहिती आहेत. मग आपण डायरेक्ट लिहू की बी वर्ग वजा 4ac, इथे बीची किंमत ठेवून द्या 8चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 15, 8चा वर्ग 64 आणि 4 1 4, 15 चौक 60. मग 64मधून 60 गेले, उरले 4. तर आपल्याला इथे बी वर्ग वजा ac 4ac किंमत किती भेटलेली आहे, 4 मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू की आपल्याकडे इथे दिलेलं आहे की n वजा 13 बरोबर 0. तर हे समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहायचे आहे. सामान्य रूपात लिहा. मग यासाठी आपल्याला हे सामान्य रूपात लिहायचे आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की इथे n वजा 13 बरोबर 0. या n ने कंसाला गुणायचं आहे. मग n ने n ला गुणल्याच्यानंतर आपल्याला n चा वर्ग वजा 13n बरोबर 0. त्यानंतर आपल्याला इथे n चा वर्ग वजा 13n अधिक 0 बरोबर 0. आपल्याला हे पद तिसरे पद नसल्यामुळे आपण हे पद मनाने इथे घेतलेले आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत.